लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अन्वी ही सिंधूकडे आलेली असते आणि अन्वी सिंधूला म्हणते की मला जर हे सर्व अगोदरच माहीत असतं तर मी हे असं केलंच नसतं. सिंधू म्हणते की मला माहीत होतं म्हणूनच मी पोलिसांना बोलावलं. अन्वी म्हणते की पण सिंधू मामी तुला कसं कळलं ग मी नेकलेस त्या डब्यात ठेवलंय म्हणून. सिंधू म्हणते की मी किचनमध्ये गेली आणि तिथे मला कळलं की हळद सांडली आहे म्हणून, कारण या घरात असं काही सांडलं आणि ते भरून घेतलं नाही असं कधीच झालं नाही अन्वी. त्यानंतर मी हळदीचा डबा उघडला आणि त्या हळदीच्या डब्यामध्ये मला तो नेकलेस मिळाला. त्यावेळी विनू आणि सावी सुद्धा माझ्यासोबत होते आणि सावीला त्याच दिवशी नेमकं तिच्या शाळेत प्रायमरी कलरबद्दल शिकवलं होतं असं सिंधू आता अन्वीला सांगते. आणि हा सगळा गेम घेण्याची तिचीच कल्पना होती असे सिंधू आता अन्वीला बोलते. ते ऐकून अन्वी हसतच म्हणते की सावी अगदी तुझ्यावर गेली आहे सिंधू मामी, आणि तुला माहीत होतं ना सिंधू मामी, तेव्हा तू मला प्रोटेक्ट का केलंस. सिंधू म्हणते की मी तुला वाचवलं कारण अन्वी ही तुझी पहिली चूक होती. सिंधू म्हणते की पण तू तो हार कशाला घेतला अन्वी, काय गरज होती तुला. तेव्हा हात पुढे करत अन्वी म्हणते की सिम्मा मला तू प्रॉमिस दे, हे तू कुणालाच सांगणार नाही. तर अन्वी म्हणते की अगं मला 50,000 रुपये हवे होते आणि त्यासाठी मी तो हार चोरला. सिंधू म्हणते की अगं मग तू आजीला सांगायचं ना. अन्वी म्हणते मी आजीला सुद्धा सांगितलं होतं, आजीने मला पैसे नाही दिले असे आता अन्वी ही सिंधूला बोलते. उलट आजीने मला 4 गोष्टी ऐकवल्या आणि आजी किती जुन्या विचाराची आहे. मी एका ब्युटिशियनसाठी पैसे मागते हे जर आजीला कळलं असतं ना तिने मला मारलंच असतं असे आता अन्वी ही सिंधूला बोलते. सिंधू म्हणते की अगं घरात तुझा राघव मामा आहे, रिषभ मामा आहे, त्यांना जर तू नीट समजावून सांगितलं असतं तर त्यांनी सुद्धा तुला पैसे दिले असते. तर अन्वी म्हणते की नाही सिंधू मामी सगळे बदललेत, हे घरच बदललंय, तुला माहीत नाहीये. तेव्हा सिंधू म्हणते की अन्वी तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, तुझे सगळे प्रॉब्लेम आपण बोलून सॉल्व करू. तर आता रत्नपारख्यांच्या घरी दिवाळीनिमित्त घराच्या समोर सर्वजण रत्नपारखी हे सजावट करत असतात. मधू आणि रेश्मा ही छानशी रांगोळी काढत असते. तर इकडे राघव, विनू आणि सावी सुद्धा पणत्या लावत असतात. तेव्हा ते सर्व आनंदाचे वातावरण बघून काकू देवाला हात जोडत म्हणते की असत माझ्या घरी छान आनंदाचं वातावरण ठेव, तुझी कृपा अशी सदैव आमच्यावर ठेव असे काकू बोलते. तर राघव, विनू, सावी, अन्वी सर्वजण आता सुरसुरे आणि फटाके वाजून दिवाळी साजरी करत असतात. त्यानंतर रत्नाकर म्हणतो की विनूच्या ट्रीटमेंटसाठी सिंधू ही एक उत्तम डॉक्टर आहे आणि ती विनूसाठी आणि तिचं काम अगदी चोख करते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. काकू म्हणते की म्हणून रत्नाकर तू ती या सिंधूचा सन्मान करतोयस का. तर रत्नाकर म्हणतो की सन्मान तर तिचा करायलाच हवा, पण त्या अगोदर एका गोष्टीसाठी मी सिंधूची माफी मागणार आहे. तेव्हा सिंधू म्हणते की नाही बाबा, तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाहीये. तर ऋतुराज म्हणतो की अरे दादा तू कशाला माफी मागतोस. रत्नाकर म्हणतो की मी सर्वांच्या वतीने सिंधूची माफी मागतोय. तर रत्नाकर म्हणतो की कारण आपल्या घरात पदोपदी सिंधूचा अपमान झालाय आणि आज जे काही घडलंय ते तर न विसरण्यासारखं आहे. रत्नाकर म्हणतो की सिंधू सांगत होती की तिने चोरी केलेली नाहीये, तरी आपल्या घरातल्यांनी तिच्यावरती खूप मोठा आरोप केलाय. काकू म्हणते की रत्नाकर तू हे असं का करतोय, कारण रत्नाकर म्हणतो की मी सगळ्यांच्या वतीने माफी मागतोय म्हणून हे सर्व बोलतोय. रत्नाकर म्हणतो की ज्यांनी ज्यांनी सिंधूचा अपमान केलाय त्यांनी सिंधूची माफी ही मागायलाच हवी. तेव्हा सर्वजण कावरे बावरे होतात. रत्नाकर म्हणतो की इथे काही जणांना ते पटणार नाही पण हे व्हायलाच हवं. तर रत्नाकर म्हणतो की वहिनी चुका मोठ्यांकडूनही होतात, तेव्हा आपणच लहान्यांना शिकवतोय तर माफी मागण्यात कसला आलाय कमीपणा. चूक झाली तर माफी मागितली तर काय बारीक होतं काय. तेव्हा मुलं सुद्धा आपलंच अनुकरण करतील आणि ते सुद्धा पुन्हा त्यांच्याकडून चूक झाली तर माफी मागायला शिकतील. म्हणून आपल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून असे रत्नाकर बोलतात. आता राघव हा आतमध्ये जाऊन बाहेर येतो तर सर्वजण राघवकडे बघू लागतात. रत्नाकर हा लगेचच राघवच्या हातातील आकाशकंदील बघत म्हणतो की म्हणूनच आपल्या घराचा आकाशकंदील लावायचा हा हक्क मी सिंधूला देतोय. आणि राघव तो आकाशकंदील हा सिंधू समोर धरतो आणि लगेच राघव हा सिंधू समोर स्टूल धरतो. तर सिंधू त्या आकाशकंदील घेऊन स्टूलवर चढते. राघवच्या हाताला धरून सिंधू ही स्टूलवर चढते. त्यानंतर सिंधू ही प्रेमाने राघवकडे बघत तो आकाशकंदील घराच्या दरवाजासमोर लावते. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवून सिंधूचे स्वागत करतात. तर विनू म्हणतो की वाव मस्त आणि सर्वजण खुश झालेले असतात. पण काकू ही रागाने सिंधूकडे बघत असते. तर सिंधू ही आता खाली उतरू लागते पण तेवढ्यात स्टूलवरून सिंधूचा पाय सटकतो आणि तशीच सिंधू ही राघवच्या अंगावर पडते. तर राघव सिंधूला अलगत आपल्या मिठीत झेलतो. तेव्हा मात्र सर्वांना मोठा धक्का बसून सर्वजण राघव आणि सिंधूकडे बघत राहतात. तर आता सिंधू ही राघवच्या मिठीत आलेली असते आणि राणीचा मोठा जळफळाट झालेला असतो.
तर ऋतुजा म्हणते की काकू हे सर्व काय चाललंय समोर बघा. तेव्हा अन्वी हसतच म्हणते की मामा सिंधू मामी मस्त अमॅझिंग. आणि ते सर्व दृश्य बघून राणीच्या डोळ्यात टचकन पाणी आलेले असते. दुःखाचा एक अश्रू आता राणीच्या गालावर ओघळत असतो आणि काकू ही रागाने राणीकडे बघत असते. तर हसतच अन्वी म्हणते की कंदील खूप छान दिसतोय. तर विनू म्हणतो की मला सुद्धा खूप आवडलाय. आणि इकडे सिंधू ही राघवच्या मिठीत असते. त्यानंतर भानावर येत राघव हा सिंधूला खाली उतरतो. तर ऋतुराज ऋतुजा सर्वजण रागाने राघव सिंधूकडे बघत असतात. सावी म्हणते की पोलीस काका खरंच आकाश कंदील खूप छान आहे. तर विनू म्हणतो की मला खूप आवडला. तर लगेच अन्वी पुढे येत म्हणते की बाय द वे मामी पण तुम्ही चौघं एकत्र खूप छान दिसताय. तेवढ्यात राजेश्री म्हणते की राणी चल पूजेची तयारी करायची आपल्याला मुहूर्ताची वेळ टळून जायला नको. तेव्हा डोळ्यातील पाणी पुसत राणी ही म्हणते ठीक आहे. आणि काकू ऋतुजा ऋतुराज सर्वजण राणीसोबत आतमध्ये निघून जातात. तर रत्नाकर सिंधू आणि राघव तिथे असतात. तेव्हा विनू म्हणतो की बाबा चला ना आपण फटाके फोडूयात ना. आणि डॉक्टर काकू तुम्ही सुद्धा आमच्यासोबत फटाके फोडायला चला. त्यानंतर सावी ही सिंधूचा तर विनू हा राघवचा हात धरून दोघांनाही फटाके फोडण्यासाठी खाली आणतात. त्यानंतर राघव आणि सिंधू विनू आणि सावीसोबत फटाके फोडण्याचा आनंद घेतात. सुरसुर्या बाजा हे सर्वजण वाजवत आता राघव आणि सिंधू प्रेमाने एकमेकांकडे बघत विनू आणि सावीसोबत एकत्र आलेले असतात. त्यांचं तर एकत्र आलेले बघून इकडे अन्वी आणि रत्नाकर दोघेही छानसे स्माईल देत त्यांच्याकडे बघत असतात. तर इकडे आता राणी ही लगेचच खिडकीतून राघव हा सिंधूसोबत मस्तपैकी फटाके वाजताना बघतो आणि राणीचा मोठा जळफळाट होतो. तेव्हा आता लगेच रेश्मा तिथे येत राणीला म्हणते की अगदी परफेक्ट फॅमिली दिसते. तर मधूचा अजूनच मोठा जळफळाट झालेला असतो. तर आता विनूने त्याच्या हातात सुरसुऱ्या घेतलेल्या असतात आणि त्या पेटवून सर्वजण आनंदाचा उपभोग घेत असतात. तेवढ्यात सिंधू विनूला म्हणते की लांब धर विनू हाताला भाजेल. ते सर्व प्रकार बघून आता राणीचा अजूनच जळफळाट झालेला असतो. त्यानंतर आता उटणं लावायची सर्व तयारी होती. तर राघव ऋतुराज रत्नाकर सर्वजण उटणे लावण्यासाठी पाटावर बसलेले असतात. तेवढ्यात राजेश्री राणीला म्हणते की अगं राणी उशीर होत चाललाय लवकर उटणं घेऊन ये. तर राणी एका प्लेटमध्ये उटणं घेऊन येते. तर आता तेवढ्यात सिंधूसुद्धा तिथे आलेली असते. तर आता विनू तिकडे येत असताना अचानक फरशीवरून विनूचा पाय घसरतो आणि विनू खाली पडतो. तेव्हा सिंधू आणि राघव दोघेही विनूला धरतात. पण त्याच वेळेस विनूच्या हातातील उठण्याची प्लेट ही वर उडते आणि लगेच सिंधू उभा राहून ते उठण्याची प्लेट आपल्या हातात झेलते. पण त्या प्लेटमधील उठणं लगेच राघवच्या अंगावर पडलेलं असतं. ते बघून ऋतुजा म्हणते की राघवला ऑलरेडी सिंधूच्या नावाचं उठणं लागलं. ते ऐकून आता मधूचा आणखीनच मोठा जळफळाट झालेला असतो. तर सिंधू ही प्रेमाने राघवकडे बघत असते. तर आज खऱ्या अर्थाने नीतीने सिंधूकडूनच राघवला उठणं लावून खऱ्या अर्थाने राघवची दिवाळी साजरी झालेली असते. आणि आता राघव आणि सिंधू हळूहळू एकत्र येत असतात. तर आता सर्व गैरसमज दूर होऊन सिंधू कशी राघवकडे पुन्हा परत येते आणि राघव कसा सिंधूचा पुन्हा बायको म्हणून स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब